नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस आर शेळके। आज आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीज फायनल अकाउंटवरचा 8वा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत। 8वा आणि शेवटचा प्रॉब्लेम आहे हा। फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ॲज ऑन 31st December 2018 and the receipt and payment statement for the year ended 2019 of Jai Hind Cooperative Society. Prepare final account for the year ended 2019 considering the adjustment given below. Balance sheet as on 31st December 2018. Liability side, share capital member 10,000, government 5,000, reserve fund 30,000, government subsidy 8,000, bank loan 60,000, rent outstanding rupees 150, net profit for 2018 3,100. Asset side, cash in hand 150, bank current account 8,000, national saving certificate 9,000, loan to members 75,000, furniture 500, building 8,500, closing stock 15,100. receipt and payment statement ची रिसीट साइड, ओपनिंग बॅलन्स 150, मेंबर्स लोन रिकवर्ड 57,500, बँक लोन 50,000, इंटरेस्ट 11,000, ॲडमिशन अँड शेअर फीस रुपीज 100, शेअर कॅपिटल मेंबर 1,250, शेल्स 35,000, बँक करंट अकाउंट 1,000. पेमेंट साइड, loan to members 40,000, bank loan 60,000, interest on bank loan 7,500, purchases 25,000, establishment charges 2,500, rent 2,150, share capital of members 500, bank current account 15,000, closing balance 3,350, total of both side 1,56,000. Adjustment number 1, appropriation of net profit for the year 2018 is to be made as follows. Reserve fund 750, dividend rupees 900, bonus to staff rupees 1,450. Number 2, stock on 31st December 2019 rupees 17,500. Admission and share fees to be added to reserve fund. Depreciation furniture by 10% and building by 5%. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे। ह्या प्रॉब्लेममध्ये जे काही आयटम्स दिलेले आहेत ते आता आयटम्स आपण सोल्यूशन करताना या ठिकाणी विचारात घेऊ। आता आपण एक एक आयटम या ठिकाणी कन्सिडर करू। तर पहा, शेअर कॅपिटल आलं लक्षात। शेअर कॅपिटल या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण घेतलेलं आहे। त्यामध्ये मेंबर्सचं शेअर कॅपिटल आहे 10,000 रुपये, ओपनिंग बॅलन्स 10,000 रुपये आहे मेंबरचं। आणि त्यामध्ये आता वाढ किती झालेली आहे ते आता आपणाला बघायचं आहे। तर पहा, मेंबर कॅपिटलमध्ये शेअर कॅपिटल रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंटमध्ये आपणाला दिसेल। त्या ठिकाणी पहा, शेअर कॅपिटल मेंबर 1,250 त्यामध्ये वाढ झालेली आहे। म्हणजे हे 10,000 रुपये प्लस त्यामध्ये वाढ झालेली आहे 1,250। आणि रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंटच्या पेमेंट साईडला दिलेलं आहे पहा, शेअर कॅपिटल ऑफ मेंबर रुपीज 500, म्हणजे 500 रुपये जे भांडवल आहे ते परत करण्यात आलेलं आहे मेंबरला, ते या ठिकाणी -500 दाखवा। म्हणजे ओपनिंग बॅलन्स होतं 10,000, चालू वर्षामध्ये वाढ झाली 1,250 आणि चालू वर्षीच 500 रुपये भांडवल परत केलेलं आहे। म्हणजे त्याने समजा तो त्या संस्थेचं म्हणजे सभासदत्व त्याने सोडलेलं असेल, म्हणून त्याला ते 500 रुपये त्या ठिकाणी परत करण्यात आलेले आहेत। तर आता जे क्लोजिंग बॅलन्स आहे कॅपिटलचं ते आहे पहा 10,750, या ठिकाणी लिहून टाका 10,750। हे
10,000 अधिक 1250 म्हणजे 11,250 मधून 500 रुपये मायनस केले आणि राहिले इथं 10,750. कॅपिटलची ॲडजस्टमेंट अशी आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, शेअर कॅपिटल गव्हर्मेंटचं आहे. सरकारचं कॅपिटल ह्या संस्थेमध्ये आहे. गव्हर्मेंट शेअर कॅपिटल मेंबरचं आपण केलेलं आहे. आता गव्हर्मेंटचं ओपनिंग बॅलन्स 5,000 आहे आणि क्लोजिंग बॅलन्ससुद्धा 5,000च आहे. त्याच्यामध्ये वाढ नाही, घट नाही. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा, रिझर्व्ह फंड 30,000. आलं लक्षात. रिझर्व्ह फंडचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो आहे 30,000 रुपये. आता यामध्ये वाढ झालेली आहे. वाढ काय झालेली आहे ते आपण बघू. तर ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सांगितलं आहे, ॲडमिशन अँड शेअर फीस टू बी ॲडेड टू रिझर्व्ह फंड. आलं लक्षात. तर ॲडमिशन आणि शेअर फीस काय किती आहे ते आपण बघू. ॲडमिशन अँड शेअर फीस ₹100 आहे. वा, आलं लक्षात. ह्यामध्ये ॲड करा. तर रिझर्व्ह फंडचं ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी 30,000 घ्या, त्यामध्ये ॲड करा. ॲडमिशन अँड शेअर फीस ₹100 आहे ती फीस. आणि मागच्या वर्षीच्या प्रॉफिटमधून ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितलेलं आहे, ॲप्रोप्रिएशन ऑफ नेट प्रॉफिट फॉर द इयर 2018 इज टू बी मेड ॲज फॉलोज. रिझर्व्ह फंड 750. तर हे 750 मागच्या वर्षीच्या प्रॉफिटमधून 750 रुपये रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर केलेले आहेत. तर हे असे किती झाले एकूण 30,850 रुपये. क्लोजिंग बॅलन्स झालं 30,850. ओपनिंग होतं 30,000, क्लोजिंग झालेलं आहे 30,850. म्हणजे चालू वर्षी 850 रुपये रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा, रिझर्व्ह फंडच्या नंतर गव्हर्मेंट सबसिडी ₹8,000. तर गव्हर्मेंट सबसिडी हे एक प्रकारचं अनसेक्युअर्ड लोन आहे. म्हणून अनसेक्युअर्ड लोनच्या हेडखाली गव्हर्मेंट सबसिडी ₹8,000. ओपनिंग बॅलन्स 8,000 होतं, क्लोजिंग बॅलन्ससुद्धा 8,000च राहील. त्यामध्ये वाढ घट होणार नाही. सरकारकडून मिळालेलं सोसायटीला ते अनुदान आहे, सबसिडी आहे. त्यानंतर आहे पहा, बँक लोन 60,000 रुपये. आलं लक्षात. हे बँक लोनचं जे क्लोजिंग बॅलन्स होतं 60,000 रुपये 31 डिसेंबर 2018 रोजी, तेच पेमेंट साईडला या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स म्हणून 60,000. तर या ठिकाणी घ्या, सेक्युअर्ड लोन ह्या हेडखाली बँक लोन दिलेलं आहे. यांचं ओपनिंग बॅलन्स आहे 60,000. आलं लक्षात. बॅलन्स शीटमध्ये 60,000 रुपये दिलेत. म्हणजे 31 डिसेंबर 2018ला बँक लोन 60,000 होतं. तेच या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स म्हणून रिसिट अँड पेमेंट स्टेटमेंटच्या पेमेंट साईडला दाखवलेलं आहे पहा, बँक लोन 60,000. आलं लक्षात. ते ओपनिंग बॅलन्स आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स हे रिसिट अँड पेमेंट स्टेटमेंटच्या रिसिट साईडला दिलेलं आहे, बँक लोन 50,000. म्हणजे या ठिकाणी बँक लोनचं क्लोजिंग बॅलन्स किती आहे 50,000 रुपये. आलं लक्षात. म्हणजे बँक लोनचं ओपनिंग बॅलन्स 10,000 होतं आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 50,000. याचा अर्थ 10,000 रुपये बँकेचं कर्ज या ठिकाणी परत करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे बँक लोनच्या नंतर रेंट आउटस्टँडिंग ₹150. म्हणजे 2018 या वर्षाचा 150 रुपये रेंट त्या ठिकाणी आउटस्टँडिंग आहे. तर मग रेंटची एकूण रक्कम किती आहे, तर पेमेंट साईडला पहा, रेंट 2,150. आलं लक्षात. रेंट 2,150 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या, टू रेंट 2,150. आता हा जो रेंट आहे, रेंट आउटस्टँडिंग म्हणून दिलेला आहे 31 डिसेंबर 2018च्या बॅलन्स शीटमध्ये, ते हे मागच्या वर्षीचा रेंट आउटस्टँडिंग आहे, तो द्यायचा राहिलेला होता. म्हणून चालू वर्षाच्या रेंटमधून तो मायनस करा 150 रुपये. इथं लिहा आउटस्टँडिंग फॉर 2018 आणि बाहेरच्या कॉलममध्ये लिहायचे मायनस केल्यानंतर इथं 2,000 रुपये.
आता हे प्लस का केलेलं नाही असं तुम्हाला वाटत असेल. आपण लेखे तयार करत आहोत 2019चे आणि हा आउटस्टँडिंग रेंट आहे 2018चा. आलं लक्षात. मग चालू वर्षाच्या रेंटमध्ये तो समाविष्ट आहे, म्हणून चालू वर्षाच्या रेंटमधून तो मायनस करा आणि चालू वर्षाचा रेंट आता किती राहील मग इथं 2000 रुपये राहील. आता हे 150 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ह्या ठिकाणी अदर लॅबिलिटीज ह्या हेडखाली रेंट किती देय आहे 150 रुपये, म्हणजे 2018च्या कॉलममध्ये या ठिकाणी लिहायला पाहिजे आपण. आलं लक्षात. हे 31/12/2018 या ठिकाणी सुद्धा 31/12 या ठिकाणी 31/12. तर पहा 2018चा हा रेंट असल्यामुळे ओपनिंग बॅलन्समध्येच तो लिहा. चालू वर्षी रेंट आउटस्टँडिंग नाही. आलं लक्षात. तर या ठिकाणी डॅश येईल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे म्हणजे बॅलन्स शीटची जी लॅबिलिटी साईड आहे ती पूर्ण झालेली आहे. आलं लक्षात. नेट प्रॉफिट दिलेला आहे. पहा नेट प्रॉफिट फॉर द इयर 2018 हा नेट प्रॉफिट या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॅबिलिटी साईडला लिहिलेला आहे. पहा लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचं ओपनिंग बॅलन्स आहे 3100 रुपये. ते या ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे आता कॅश इन हँड म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला 2018च्या कॅश इन हँड 150. तेच 150 चालू वर्षाच्या रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंटमध्ये रिसीट साईडला ओपनिंग बॅलन्स म्हणून दाखवलेला आहे. तर आता हे ओपनिंग बॅलन्स आहे. आलं लक्षात. कॅश अँड बँक बॅलन्स ह्या हेडखाली कॅश ओपनिंग बॅलन्स म्हणून 150 रुपये दाखवायचेत 2018च्या कॉलममध्ये. आणि त्या कॅशचं जे क्लोजिंग बॅलन्स आहे ते रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंटच्या पेमेंट साईडला सर्वात शेवटी दिलेलं आहे. पहा 3350 रुपये. ते या ठिकाणी लिहा 3350 रुपये कॅशचं बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आपण कॅशचं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर बँक करंट अकाउंट 31 डिसेंबर 2018च्या बॅलन्स शीटमध्ये बँक करंट अकाउंटचं डेबिट बॅलन्स आहे 8000 आणि चालू वर्षाचं बँक करंट अकाउंटचं बॅलन्स आहे 15000. आलं लक्षात. आता या ठिकाणी बँक करंट अकाउंट हे 8000 इथे लिहा. आलं लक्षात. मागच्या वर्षीचं 8000 बॅलन्स हे डेबिट आणि हे 15000 याच्यातून मायनस करा. क्रेडिट बॅलन्स कुठं दिलेलं आहे बँक करंट अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंटच्या रिसीट साईडला दिलेलं आहे. बँक करंट अकाउंट ₹1000. तर पहा हे 8000 रुपये ओपनिंग बॅलन्स डेबिट बॅलन्स आहे बॅलन्स शीटमध्ये दिले आणि हे 15000 रुपये पेमेंट साईडला दिलेले आहेत म्हणजे चालू वर्षाचे. ह्या डेबिट बॅलन्सची आपण बेरीज केली 15 आणि 8 23,000 झाले. 23,000तून हे 1000 रुपये क्रेडिट बॅलन्स मायनस केल्यावर या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स किती राहील 22,000 रुपये राहील. तर अशा पद्धतीने बँक करंट अकाउंटचं बॅलन्स आपण इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे पहा पुढचा मुद्दा आहे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट. ही गुंतवणूक आहे. आलं लक्षात. म्हणून असेट साईडला इन्व्हेस्टमेंट ह्या हेडखाली नॅशनल सेविंग सर्टिफिकेट किती रुपये 9000 रुपये. 9000 रुपये गुंतवणूक आहे. चालू वर्षामध्ये त्यामध्ये काही वाढ झालेली नाही म्हणून ते 9000 रुपये या ठिकाणी लिहून टाका. 9000 क्लोजिंग बॅलन्ससुद्धा तेवढंच राहील. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा लोन टू मेंबर. आता मेंबरना कर्ज दिलेलं होतं गेल्या वर्षीपर्यंत 75,000 रुपये. आलं लक्षात. लोन टू मेंबर लोन अँड ॲडव्हान्सेस ह्या हेडखाली लोन टू मेंबर 75,000 हे ओपनिंग बॅलन्स आहे. आलं लक्षात. लोन टू मेंबर ओपनिंग बॅलन्स
आणि चालू वर्षामध्ये किती दिलेलं आहे मेंबरना कर्ज, तर लोन टू मेंबर 40,000 रुपये दिलेलं आहे. आलं लक्षात. म्हणजे 75 अधिक 40, आलं लक्षात. हे 75,000 अधिक 40,000, चालू वर्षी 40,000 दिले. हे 2018चं आहे पहा. आणि 2019मध्ये 40,000, असं हे झालं 1,15,000. आलं लक्षात. याच्यातून मग मेंबरनी परत केलेलं कर्ज रिसिट साईडला दिलेलं आहे. मेंबर लोन रिकव्हर्ड 57,500. 57,500 म्हणजे एवढं कर्ज त्यांनी परत केलेलं आहे. मग आता परत यायचं बाकी किती आहे, तर तेवढंच आहे पहा 57,500 रुपये. आलं लक्षात. तर हे 57,500 लोन टू मेंबर 75,000 ओपनिंग बॅलन्स दाखवा आणि क्लोजिंग बॅलन्स 57,500 रुपये दाखवा. आता ह्या 57,500चं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. लोन टू मेंबर्स 2018मध्ये 75,000 लोन दिले, 2019मध्ये 40,000, असं टोटल लोन 1,15,000 झाले. त्यापैकी हे रिटर्न केलेलं आहे त्याने, रिपेमेंट म्हणता येईल याला, रिपेमेंट. आणि हे एवढं ड्यू आहे. आणि हे ड्यू क्लोजिंग बॅलन्स म्हणून असेट साईडला दाखवा. लोन टू मेंबर ओपनिंग बॅलन्स 75,000 आणि क्लोजिंग बॅलन्स 57,500 रुपये. त्यानंतर फर्निचर दिलेलं आहे. फर्निचर फिक्स्ड असेट, ह्या ठिकाणी फर्निचरचं ओपनिंग बॅलन्स आहे 500. याच्यावर घसारा आकारायचा आहे आपल्याला. फर्निचरवर 10% घसारा आपण आकारला. हे 50 रुपये घसारा आला. हे फर्निचरचं ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी लिहा 500 आणि या ठिकाणी लिहा 450. आणि हे 50 रुपये डिप्रिशिएशन ऑन फर्निचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 50 रुपये. त्यानंतर बिल्डिंग आहे 8,500. बिल्डिंगचं ओपनिंग बॅलन्स आहे 8,500, ह्या कॉलममध्ये लिहा. आणि हे इनर कॉलममध्ये या ठिकाणी लिहून बिल्डिंगवर घसारा किती आहे 5%. 425 रुपये घसारा येईल पहा त्याच्यावर. बिल्डिंगवर 425 रुपये घसारा येईल. तर या ठिकाणी बॅलन्स राहील 8,075 रुपये. आणि हे 400 म्हणजे बिल्डिंगचं ओपनिंग बॅलन्स 8,500, डिप्रिशिएशन मायनस झाल्यावर 8,075 रुपये बॅलन्स राहिलं. हे 450 रुपये या ठिकाणी घ्या. टू डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किती रुपये 425 रुपये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक. आलं लक्षात. म्हणजे 31 डिसेंबर 2018 रोजीची जी बॅलन्स शीट आहे त्यामध्ये क्लोजिंग स्टॉक म्हणून 13,100 रुपये दिलेले आहेत. क्लोजिंग स्टॉक म्हणजे मागच्या वर्षीचा तो क्लोजिंग स्टॉक आहे. तर चालू वर्षासाठी तो काय होईल ओपनिंग स्टॉक होईल. आलं लक्षात. ओपनिंग स्टॉक म्हणून या ठिकाणी लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक किती रुपये आहेत 15,100. 15,100. आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला हा जो स्टॉक आहे क्लोजिंग स्टॉक त्याचं ओपनिंग बॅलन्स 15,100 लिहा. 15,100. आणि त्याचं क्लोजिंग बॅलन्स किती आहे ते पण आपण आता लगेच लिहून टाकू. क्लोजिंग स्टॉकचं तर पहा इथं दिलेलं आहे. नंबर 2 ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2019 रुपीज 17,500. तर क्लोजिंग स्टॉकचं क्लोजिंग बॅलन्स आहे 17,500 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 17,500 ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असल्यामुळे. आता 15,100चा काही डबल इफेक्ट नाही पण ते ओपनिंग बॅलन्स दाखवावं लागते म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आलं लक्षात.
त्यानंतर बॅलन्स शीटमधले पूर्ण आयटम आपण कन्सिडर केले. आता रिसीट अँड पेमेंटमध्ये राहिलेले आयटम आपण या ठिकाणी कन्सिडर करू. तर ओपनिंग बॅलन्स म्हणजे कॅश ओपनिंग बॅलन्स आपण या ठिकाणी घेतलेला आहे, पुन्हा घ्यायची गरज नाही. मेंबर्स लोन रिकवर्ड, मेंबरनी परत केलेलं जे लोन आहे 57,500 ते अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, ते पुन्हा विचार करू नका त्याचा. बँक लोन आलं लक्षात, बँक लोन 50,000 याचासुद्धा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे लायबिलिटी साईडला. आलं लक्षात, 50,000 रुपये लोन आणि 60,000 रुपये ओपनिंग बॅलन्स आणि चालू वर्षी 50,000 ते घेतले. इंटरेस्ट 11,000 रुपये इंटरेस्ट आपणाला मिळालेलं आहे, म्हणजे सोसायटीला मिळालेलं आहे, ते सोसायटीचं उत्पन्न आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट रिसिव्ड ₹11,000. त्यानंतर पुढं दिलेलं आहे ॲडमिशन अँड शेअर फीस, ही आपण रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर केलेली आहे, हे 100 रुपये, त्याच्यामुळे पुन्हा विचार करायचा नाही त्याचा. त्यानंतर शेअर कॅपिटल मेंबर हे आपण घेतलेलं आहे, 1250 रुपये इथे घेतलेले आहेत. त्यानंतर सेल्स 35,000 आहे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी घ्या 35,000 रुपये. त्यानंतर बँक करंट अकाउंट आपण कन्सिडर केलेलं आहे. आता हे बँक करंट अकाउंट 1,000 रुपये बॅलन्स आहे, ते बॅलन्स या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स मायनस केलेलं आहे, आलं लक्षात, म्हणून ते आपण कन्सिडर केले. त्यानंतर लोन टू मेंबर 40,000 रुपये, मेंबरना चालू वर्षामध्ये हे या ठिकाणी मागच्या वर्षीचं लोन एवढं होतं, चालू वर्षी 40,000 रुपये दिलं, टोटल लोन 1,15,000, त्याच्यातून 57,500 रुपये त्यांनी परत केले आणि हे आपण 40,000 या ठिकाणी कन्सिडर केले. त्यानंतर बँक लोन 60,000 आपण कन्सिडर केलेले आहेत. इंटरेस्ट ऑन बँक लोन 7,500 हा सोसायटीचा खर्च आहे, सोसायटीनं 7,500 रुपये व्याज पेड केलेलं आहे बँकेला, तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 7,500 रुपये या ठिकाणी लिहा, इंटरेस्ट पेड ऑन बँक लोन. त्यानंतर परचेसेस आहे 25,000, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 25,000. त्यानंतर परचेसेसच्या नंतर इस्टॅब्लिशमेंट चार्जेस 2,500, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इस्टॅब्लिशमेंट चार्जेस 2,500 रुपये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे रेंट 2,150, आपण ते या ठिकाणी घेतलेलं आहे, पुन्हा घेऊ नका. त्यानंतर शेअर कॅपिटल ऑफ मेंबर परत केलेलं आहे मेंबरला शेअर कॅपिटल, ते आपण या ठिकाणी दाखवलं आहे -500, म्हणजे 10,000 अधिक 1,250 -500 म्हणजे परत केलेलं आहे मेंबरला, आणि किती राहिलं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर बँक करंट अकाउंट डेबिट साईडचं आपण हे 15,000 रुपये या ठिकाणी या 8,000 ॲड केलेत, याच्यातून हे 1,000 क्रेडिट बॅलन्स मायनस केलेलं आहे. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स 3,350, म्हणजे कॅश क्लोजिंग बॅलन्स 3,350 या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. आता ॲडजस्टमेंट काही राहिल्यात का ते आपण बघू. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे ॲप्रोप्रिएशन ऑफ रेंट नेट प्रॉफिट फॉर द इयर 2018 इज टू बी मेड ॲज फॉलोज. रिझर्व्ह फंडला 750 रुपये ट्रान्सफर केलेत. मागच्या वर्षीचा जो 3,100 रुपये प्रॉफिट आहे 100 रुपये, हा 3,100, यापैकी 750 रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर केले, ते त्याची विल्हेवाट आपण केलेली आहे. त्यानंतर डिव्हिडंड 900 रुपये, आलं लक्षात. आता हा अनपेड डिव्हिडंड म्हणून या ठिकाणी 900 रुपये दाखवा चालू वर्षामध्ये. हे करंट रिलायबिलिटीज ह्या हेडखाली अनपेड डिव्हिडंड 900, इकडे नील, कारण ते 2019मध्ये दिलेत, 2018मध्ये डिव्हिडंड किती दिला आहे ते आपणाला माहिती नाही, म्हणून तिथे डॅश येऊ द्या. त्यानंतर बोनस टू स्टाफ, स्टाफला बोनस म्हणून वाटप करण्यात आलेलं आहे मागच्या वर्षीच्या प्रॉफिटपैकी 1,450 रुपये. तर लॅबिलिटी साईडला आता ते वाटप करायचे आहेत, मागच्या वर्षी किती वाटप केलं ते आपणाला माहिती नाही, म्हणून इथे ओपनिंग बॅलन्सच्या ठिकाणी डॅश मारा आणि क्लोजिंग बॅलन्सच्या कॉलममध्ये 1,450 रुपये या ठिकाणी लिहा, म्हणजे बोनस टू स्टाफ. त्यानंतर म्हणजे पहिली ॲडजस्टमेंट आपण कन्सिडर केली. त्यानंतर आता
नंबर पुढचा आहे स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा आपण कन्सिडर केलं आहे. ॲडमिशन, शेअर फीस ते कन्सिडर केलेलं आहे. चौथी ॲडजस्टमेंट डिप्रिशिएशनची आहे ती पण आपण विचारात घेतलेली आहे. म्हणजे प्रॉब्लेममध्ये जेवढे काही आयटम्स दिलेले आहेत ते सर्व आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. आता आपण ट्रेडिंग अकाउंटची बेरीज करू किंवा टोटल. हे 500 52,500 रुपये बेरीज आली. पहा 52,500 रुपये ट्रेडिंग अकाउंटची बेरीज आलेली आहे. आणि आता या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट किती राहतो ते पहा. 12,400 रुपये ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. आता हे 12,400 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. 12,400 यांची बेरीज केली आपण क्रेडिट साईडची, तर ही बेरीज येईल 23,400 रुपये. हे 23,400 डेबिट साईडला लिहून घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. तर या ठिकाणी जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण जर काढला तर तो येईल पहा 10,925 रुपये. 10,925 नेट प्रॉफिट आलेला आहे. अलग. आता हा 10,925 प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी लिहिलं आहे. पहा मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचं ओपनिंग बॅलन्स इथं लिहिलं आहे आणि 10,925 या ठिकाणी लिहा. 10,925 या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. तर आता सर्व आयटम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. कोणते आयटम आले नाहीत. आता स्टाफ प्रॉव्हिडंट फंड नाही ते या ठिकाणी डॅश मारून टाका. त्यानंतर सेक्युअर्ड लोन घेतलेला, अनसेक्युअर्ड लोनचा अमाऊंट नाही त्याला डॅश मारा. त्यानंतर इंटरेस्ट ॲक्रूड बट नॉट पेड त्यालाही डॅश मारून टाका. अदर लॅबिलिटीमध्ये डॅश. त्यानंतर बाकी सगळं ओके. आता असेट साईडला पहा जे आयटम्स आलेले नाही त्या ठिकाणी डॅश मारायचं आहे. ते लोन अँड ॲडव्हान्सेसमध्ये आलेलं आहे. सन्ड्री डेटर नाही. त्यानंतर करंट असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक आलेला आहे. फिक्स्ड असेटमध्ये आलेला आहे. मिसलेनियस एक्सपेन्सेस काहीच नाही. अदर आयटम्स काही नाही. प्रॉफिट अँड म्हणजे इथं प्रॉफिट झालेलं आहे त्याच्यामुळे लॉस नाही म्हणून हे डॅश मारून घ्या. आता आपण बॅलन्स शीटची या ठिकाणी टोटल करू. बॅलन्स शीटच्या ओपनिंग बॅलन्सची पहिल्यांदा आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत. ती बेरीज येईल पहा 1,16,250. 1,16,250 लॅबिलिटी साईडची आणि ही असेट साईडची 1,16,250 रुपये. आणि क्लोजिंग बॅलन्सची बेरीज येईल 1,17,875. 1,17,875 रुपये. 1,17,875 रुपये. तर पहा अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि याचबरोबर हा चॅप्टरसुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता या अगोदरचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे 7वा प्रॉब्लेम तो मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे. तर तो तुम्ही असाइनमेंटसाठी लिहून ठेवा आपल्या जोड पेजवर आणि आम्ही जेव्हा सांगू सबमिट करायला तेव्हा तो सांगा. तर या ठिकाणी हा चॅप्टर म्हणजे 3 चॅप्टर आपले फायनान्शियल अकाउंटचे पूर्ण झालेले आहेत. उर्वरित चॅप्टर आहेत ते आपण अजून 15-20 दिवसामध्ये संपवून टाकणार आहोत. तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.